मोगलाजींना शिरशिटवार हे नाव देगलूर नगरपालिकेचे भक्कम नेतृत्व म्हणून जनमानसात ओळखले जाते। देगलूर शहरामध्ये अनेक विकास कामे केलात। देगलूरच्या भविष्यासाठी अजून काही योजना आहेत का? बरेच योजना आहेत, पण आज 3 वर्ष होऊन गेले, आणखी इलेक्शन झालेले नाही। बरेच काही आपल्याला देगलूर शहरासाठी असतील आणि विद्यार्थ्यांसाठी जो आपण अभ्यासिका आपण चालू केलो, आज तो अभ्यासिका कमी पडत आहे। त्यासाठी आपल्याला आमची सत्ता आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आणखी वर एक मजला भव्य दिव्य मुलीसाठी वेगळं आणि विद्यार्थ्यांसाठी वेगळं असं आपण अभ्यासिका आणखी नवीन बांधकाम करणार आहोत। देगलूर शहरामध्ये महापुरुषांचे पुतळे आणि कॅप्टन अब्दुल हमीद यांचे स्मारक उभारले। मुस्लिम स्मशानभूमीसाठी आपण 2.5 कोटीचा निधी आणला। देगलूर हे बहुभाषिक, बहुधार्मिक आणि बहुजनांचे शहर आहे। हे विचारसरणी जपण्यासाठी आपले भविष्यातील योगदान काय असणार आहे? आणखी बरेच काही गोष्टी आहेत की आपल्याला आणखी काही पुतळे उभारायचे, आणखी बरंच काही आपल्याला देगलूर शहरात जो काम आहे। आता जसं नदीच्या बाजूला आपलं सौंदर्य करण्यासाठी त्या ठिकाणी घाट सुशोभीकरण करणं आपल्याला जरुरी आहे। असं अनेक प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी बरेच काही गोष्टी आपल्याला करायचे। देगलूरच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये डॉक्टर व्यंकटेश काब्दे, जोश मोहम्मद आबादी, नारायण चिद्रावार, मशनाजी नीलमवार, तन्वीर काझी हे समाजवादी विचारांचे पाईक होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पोशिटीदादा उंगरतवार यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून बहुजनांची चळवळ चालवली। देगलूर महाविद्यालयाच्या रूपाने शैक्षणिक क्रांती आणली। पण मोगलाजी अण्णा शिरशिटवार यांनी बतकम्मा हा निसर्ग पूजनाचा सण खूप मोठ्या प्रमाणात बहुजन महिलांसाठी सांस्कृतिक उणीव भरून काढली। या शहरात आपले सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखीन काही योजना आहेत का? महिलांसाठी आपल्याला अनेक योजना। महिला कधीही घराच्या बाहेर निघत नाही आणि जो मी बतकम्मा सण केलो लहानपणापासून आमच्या आईसोबत असल्यामुळं हा बतकम्मा हा म्हणजे आमची एक बहीण आहे। त्याप्रमाणे छोट्या प्रमाणात अगोदर बतकम्मा होत होतं, पण काही काळानंतर आपण त्याला मोठ्या रूपात आपण आणलो आणि बरेच काही महिलांसाठी अनेक कार्यक्रम आपल्याला नंतर घ्यायचे। आपण सुरू केलेला बतकम्मा उत्सव आणि काँग्रेसची 50 वर्षाची परंपरा असलेल्या इफ्तार पार्टी व अन्य कार्यक्रमांना जिल्हा अध्यक्ष व खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांची अनुपस्थितीचे कारण काय? नाही, त्यांना त्याशी म्हणजे काहीतरी अडचण असल्यामुळं त्यांनी स्वतः फोनवर सांगितले की बाबा मला अडचण असल्यामुळे मी येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी आले नाही। काँग्रेस पक्षाचे मोगलाजी अण्णा शिरशिटवार व त्यांच्या टीमला खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण एवढी सध्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साथ देत नाहीत असे जनतेत बोलल्या जात आहे। हे कितपत खरं आहे? तो अफवा आहे, असं काही नाही। परवा त्यांनी भेट झाली आमची, असं काही नाही त्यांचं आमचं। पण जनमानसामध्ये तर तशी चर्चा होऊ लागलेली आहे की जे वसंतराव चव्हाण, कैलासवासी वसंतराव चव्हाण जेवढं तुम्हाला साथ देत होते, तुमच्यासोबत चर्चा मसलत करत होते, परंतु खासदार रवींद्र चव्हाण हे तेवढं करत नाहीत असे बोलल्या जाते। नाही, वसंतराव साहेबांचं वेगळं होतं आणि यांनी आता म्हणजे पहिल्यांदाच खासदार आणि पहिल्यांदाच त्यांनी सरपंच न होता डायरेक्ट खासदार झालेले आहेत। त्यामुळे त्यांना थोडं सुधारण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यांना कसं हे नंतर त्यांनी माहीत होणार आहे। काम सरो आणि वैद मरो अशी गत देगलूरच्या काँग्रेस निष्ठावंतांची होऊन बसल्यामुळे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याबद्दल नाराजीचा सूर निघत आहे। याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उमटतील असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहे। यावर आपले मत काय? 100% देगलूर शहर हा असं कधीच देगलूरमध्ये नगरपालिका झेंडा हा काँग्रेसच फडकणार आहे। आणि मागे पण आपण पाहिलात की त्या नगरपालिका झेंडा फडकल्यानंतर जिल्हा परिषदसुद्धा 5 जिल्हा परिषद सर्कल सोडूनमध्ये 4 आपले काँग्रेसचे आपण जिल्हा परिषद मेंबर झालेले आहेत।
आज पण वातावरण काँग्रेसमध्येच आहे, त्याच्यामुळे काही विशेष नाही. तर मागच्या वेळेसही ज्यावेळेस खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण ज्यावेळेस उभा राहिले होते त्यावेळेसही जनतेमध्ये जनतेतून चांगला काँग्रेसला प्रतिसाद होता आणि जनता काँग्रेसच्या पाठीशी होती. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजेच विधानसभेच्या वेळेस थोडंसं चित्र बदललेलं होतं. तर ती 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 कारणे काय आणि त्यामागचं कारण काय होतं हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला. बरेच प्रयत्न केलो, पण 18 वर्षाचे पासून तर 18-22 वर्षापर्यंत जे मुलं हिंदुत्व म्हणून BJPकडे काही मतदान केले, पण काही आज ज्या माणसाने मागच्या वेळेस आपण पाहिलं की अंतापूरकरांना मागच्या वेळेस ज्या पोटनिवडणुकीला पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण मंत्री नेते सगळे असताना सुद्धा त्यांना 50,000 मतदान 45,000 50,000 मतदान त्यांना लीड होतं. पण यावेळेस त्यांना कोणीही एकही माणूस तुम्ही मुलाखत घेतलं की बाबा अंतापूर निवडून येणार आहे का, एकही माणूस म्हणलं की निवडून 100% येणार नाही, असं सर्व त्यांच्यासोबत राहणारे सुद्धा निवडून येणार नाहीत असंच म्हटलं होते. त्यांच्या बाबतीत अनेकांच्या नकारार्थी प्रतिक्रिया होते. पण काय झालं ते ईश्वरालाच माहीत, ते कसं निवडून आले त्यांनाच माहीत. मागील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीमध्ये आपले मत घेण्यात आले होते का? नाही, 100% नाही. काँग्रेस पक्षाने तुमच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे असे म्हणावे का? मग आणि ज्या पक्षाने तिकीट दिल्यानंतर आपल्याला काम काँग्रेस पक्षासाठी करणं भाग होतं. आम्ही ते पूर्ण काम दिवस रात्र आमचे महाविकास आघाडी पक्षाने पूर्ण मिळून सर्वांनी आपले एकजुटनं काम आपण सर्वजण केलं होतं त्या ठिकाणी. म्हणजे उमेदवारी निश्चितीसाठी तुमच्यासोबत चर्चा मसलत केली नसतानाही तुम्ही प्रामाणिकपणे दिलेल्या उमेदवारासाठी तुम्ही काम केलात. हो, असं म्हणायचं. 100%. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये काँग्रेसच्या मोगलाजी अण्णा शिरस्टवार यांचे आव्हान राहील आणि काँग्रेस पक्षाचे नेतृत्व तुमच्याकडेच राहणार का? 100% माझ्याकडे म्हणजे पूर्ण जो आमच्या देगलूर शहरातील सर्व लोकांचे नेतृत्व ते आपल्याकडे लोक जे ठरवतील ते नेतृत्व आपण मान्यच आहे. देगलूर नगरपालिकेसाठी जर OBC किंवा AC किंवा ओपन प्रवर्गासाठी जर जागा आरक्षित झाली तर यासाठी आपली काय भूमिका असणार आहे? मागच्या वेळेस सुद्धा मी ओपनमध्येच निवडून आलो. यावेळेस SC सुटो, OBC सुटो, ओपन सुटो, ST सुटो, आपण सर्व एकजुटीने देगलूर नगरपालिकेला कसं काँग्रेस झेंडा फडकतील त्यासाठी आम्ही पूर्ण टीम दिवस रात्र काम करायला पण तयार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुका होतील आगामी येणाऱ्या, तर यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळेल असं वाटतं आपल्याला? 100%. म्हणजे जनतेवर माझा विश्वास आहे की मागच्या वेळेस सुद्धा सर्व टीम राष्ट्रमध्ये गेल्यानंतरही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून आमच्या पूर्ण टीमला आणि मला निवडून देण्याचं काम पूर्ण सर्व मायबाप जनतेने केलेलंच आहे. हे आपण तुम्ही पाहिलातच. मागच्या वेळेस अशोकराव चव्हाण ज्यावेळेस भाजप पक्षामध्ये प्रवेश केले, काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षामध्ये प्रवेश केले, त्यानंतर देगलूरमधली जी काँग्रेस आहे ती आपण तटस्थ भूमिका घेत ती तशी ठेवली होती आणि काँग्रेस पक्षाचा मी एक नेता म्हणून तुम्ही काम केला आणि नंतर तुम्हाला इथं देगलूरमध्ये हा काँग्रेस पक्षाचा तुमचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही तुमचाच तेवढाच भरीव वाटा असणार? 100% राहणार. देगलूर शहर हा समाजाच्या विचारात असल्यामुळे कधीही काँग्रेसच्या पाठीमागे 100% आमची मायबाप जनता राहणारच आहे.